नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। मागील भागामध्ये आपण पूर्णांक संख्यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा, अपूर्णांक संख्यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा हे शिकलो होतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन परीक्षा या परीक्षांमध्ये आपल्याला नुसतं लसावी आणि मसावी काढा एवढेच प्रश्न विचारले जात नाही, तर लसावी आणि मसावी या घटकावर अनेक प्रकारच्या टाईपवरती प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ, दोन संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी दिला जातो आणि त्यावरून आपल्याला त्या दोन संख्या शोधायला सांगितल्या जातात, किंवा आपल्याला दोन संख्यांचा लसावी मसावी दिला जातो आणि त्यातली एक संख्या दिली जाते आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायला सांगितली जाते। त्यानंतर आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिला जातो आणि आपल्याला मग लसावी शोधायला सांगतात। तर अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात। म्हणून आज आपण आजच्या भागामध्ये लसावी मसावी या घटकावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे टाईपचे उदाहरणं आज आपण सोडवून घेणार आहोत। तर पहिला टाईप आहे, दोन संख्यांचा मसावी 24 आहे। दोन संख्यांचा मसावी 24 आहे, तर लसावी खालीलपैकी किती आहे। तर या प्रकारच्या टाईपमध्ये आपल्याला काय खाली पर्याय दिलेले जातात आणि त्या पर्यायामधून काय करायचं, आपल्याला लसावी शोधायचं आहे। तर लसावी शोधत असताना काय करायचं, नेहमी आपण लक्षात ठेवायचं की मसावीने लसावीला भाग जात असतो, नेहमी मसावीने लसावीला भाग जात असतो। तर आपल्याला या पर्यायामध्ये अशी संख्या शोधायची की मसावीने या पर्यायातील संख्यांना भाग गेला पाहिजे, कोणत्याही एका संख्येला भाग गेला पाहिजे आणि ज्या संख्येला भाग जाईल ती संख्या काय झाली, लसावी झाली। तर आता 24 हा मसावी आहे, 24ने 12, 18, 28 या कोणत्याही संख्यांना काय भाग जात नाही। यामध्ये फक्त 48 या संख्येला 24ने काय जातो, भाग जातो। म्हणून आपलं काय आहे उत्तर, इथं लसावी 48 आहे। लसावी बरोबर 48। या संख्यांमध्ये 48 पेक्षा आणखी जर लहान संख्येला जर 24ने भाग गेला असता तर तो सुद्धा आपला काय आला असता, लसावी आला असता। पण यामध्ये आपल्याला 24ने या कोणत्याही संख्यांना इथे भाग जात नाही, फक्त 48 या संख्येलाच भाग जातो, म्हणून काय झाला, लसावी हा 48 झाला। आता यानंतर आपण दुसऱ्या टाईपचं उदाहरण सोडवू। आता आपण टाईप दुसरा बघू। तर दोन संख्यांचा मसावी 6 आणि लसावी 72 आहे। दोन संख्यांचा मसावी 6 आणि लसावी 72 आहे आणि एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या कोणती आहे। तर या उदाहरणामध्ये आपल्याला लसावी हे सूत्र वापरायचं आहे, लसावी गुणिले मसावी भागिले पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या। आता ह्या उदाहरणामध्ये बघा, आपल्याला मसावी किती दिलेला आहे, तर 72 दिलेला आहे आणि लसावी किती दिलेला आहे, तर 6 दिलेला आहे आणि पहिली संख्या कोणती दिली आहे, तर 18 दिलेली आहे। पहिली संख्या 18 दिलेली आहे। बरोबर काय मिळणार आहे, आता आपल्याला हे इथं जर आपण संक्षिप्त रूप दिले तर आपल्याला काय मिळणार आहे, दुसरी संख्या मिळणार आहे। तर आता इथं 18ने इथं 72ला भाग जातो किंवा 6ने 18ला भाग जातो। मग आपण इथं 18चा इथे भाग देऊन घेऊ। तर इथं 18 × 18, 18 चोक 72 आणि इथं उरले किती, 6 गुणिले 4 24। तर आपल्याला पहिली संख्या दिली होती 18 आणि मिळाली दुसरी संख्या 24। तर या उदाहरणामध्ये आपण काय केलं, आपल्याला दोन संख्यांचा काय दिलेला आहे, त्यांनी लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि एक संख्या दिलेली आहे। तर आपल्याला काय करायचंय, लसावी गुणिले मसावी करायचं आणि भागिले पहिली संख्या बरोबर आपल्याला काय मिळते, दुसरी संख्या मिळते। तर आपल्याला टाईप आता तिसरा बघायचा आहे। दोन संख्यांचा गुणाकार 84 आहे। या दोन संख्यांचा मसावी 2 असेल तर आपल्याला लसावी किती ते विचारलं आहे। आता दोन संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला माहित नाही, फक्त त्यांचा काय दिलाय, गुणाकार दिलाय आणि आपल्याला इथं मसावी त्यांचा 2 दिलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे। तर संख्यांचा गुणाकार भागिले मसावी बरोबर काय मिळणार आहे, आपल्याला लसावी मिळणार आहे। तर यामध्ये आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे, तर 84 दिलेला आहे। दोन संख्येचा गुणाकार 84 आणि मसावी किती दिला, आपल्याला 2 दिला। तर आता इथं आपल्याला 2नी 84ला भाग द्यायचा। तर बे 1 बे, बे चोक 8 आणि बे 2 4, म्हणजेच आपल्याला लसावी किती मिळाला, 42 मिळाला।
अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला ही जर सूत्र जर लक्षात ठेवली तर खूप सोपी आहेत. आपल्याला 2 सेकंदामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. अशा प्रकारची उदाहरणं ही परीक्षेला हमखास विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं किती आलं मग? लसावी बरोबर ती 42. लसावी बरोबर 42. तर टाईप नंबर 4. तर उदाहरण आहे 2 संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 असल्यास त्या संख्या कोणत्या आहेत? तर मागील उदाहरणामध्ये आपल्याला 2 संख्यांचा मसावी आणि लसावी दिला होता आणि आपल्याला एक संख्या सुद्धा दिली होती, पण यामध्ये आपल्याला दोन्ही संख्या शोधायच्या आहेत. तर ह्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे? आपल्याला एक सूत्र आहे आणि या सूत्राचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर यामध्ये लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार हे सूत्र आहे. तर यामध्ये आपल्याला लसावी किती दिलेला आहे? तर लसावी आपल्याला किती? 90 दिलेला आहे. तर मग 90 भागिले मसावी किती आहे? 15 आहे. तर आता इथे 15ला 90चा भाग कितीचा जातो? 6चा जातो. 15ने 90ला 6चा भाग जातो. 15 × 90. तर आता ही 6 ही जी संख्या आली आहे, या 6 या संख्येचे आपल्याला काय करायचे आहेत? असामायिक अवयव काढायचे आहेत. 6 या संख्येचे असामायिक अवयव, 6चे असामायिक अवयव कोणते आहेत? 2 × 3. तर 6चे अवयव किती आहेत? तर 2 × 3. तर या अवयवांना आपल्याला मसावीने गुणायचं आहे. तर आपल्याला मसावी किती दिलेला आहे? तर 15 मसावी दिलेला आहे. तर 15वीने आपण ह्या दोन्ही संख्यांना गुणू. तर 15 × 2 बरोबर 30 आणि 15 × 3 बरोबर 15 × 45. म्हणजे आपल्याला ह्या 30 आणि 45 ह्या काय झाल्या? 2 संख्या आलेल्या आहेत आपल्या. तर या उदाहरणामध्ये आपण काय केलं? 2 संख्यांचा मसावी आणि लसावी दिला होता आपल्याला. तर आपण लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार या सूत्रामध्ये काय केल्या? त्या किमती टाकल्या. या किमती टाकल्यानंतर आपण इथे 15ने 90ला 6चा भाग गेला आणि 6चे आपण काय काढले? असामायिक अवयव काढले 2 आणि 3. आणि या 2 आणि 3ला काय केलं? आपण मसावीने गुणलं आणि तर आपल्याला काढायला सांगितलेल्या 2 संख्या आपल्याला मिळाल्या 30 आणि 45. तर या उदाहरणामध्ये आपल्याला लसावी मसावी दिला होता आणि त्यावरून आपल्याला काय करायच्या होत्या? त्या 2 संख्या काढायच्या होत्या. तर आपण लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार या सूत्रामध्ये या किमती टाकल्या. इथे 15ने 90ला 6चा भाग गेला आणि 6 या संख्येचे आपण काय केले? असामायिक अवयव पाडले 2 आणि 3. आणि ह्या 2 आणि 3ला काय केलं? आपण मसावीने काय केलं? गुणलं. मिळणारं जे उत्तर आहे ते आपलं काय आलं? त्या 2 संख्या आल्या. म्हणजेच 30 आणि 45 ह्या आपल्या 2 संख्या आल्या. ह्या 2 संख्यांचा लसावी आणि मसावी किती आहे? 15 आणि 90. तर अशा प्रकारे आज आपण लसावी आणि मसावी या घटकावर परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न आपण आज सोडून घेतले आहेत. तर पुढील भागामध्येही आपण अशाच प्रकारचे आणखी प्रश्न सोडवणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.